झाडावरती ग्रीनरी जी आहे चांगली आहे, कारण याचा बेस फॉर्म्युलेशन मायक्रोन्युट्रिएंट्स आहे. त्या मायक्रोन्युट्रिएंट्स मिळाल्यामुळे झाडामध्ये ग्रीनरी फरक दिसून येतो आणि ॲग्रोटेरिक जे आहे ते माईट प्रोसेस कंट्रोल करतात. म्हणजे सर आपल्या मार्केट प्राईस आपली 400 पर ट्री in 20 liters of water. चारों साइडला परत कमी होईपर्यंत हाँ ते वरपर्यंत भरलेलं होतं ना. पालतीच घ्या नाही ना आता बघा एकदा घालून जावं लागतं. चारों बाजूला झालं नाही ते त्याला जास्तच घातलं. असो झालं. ऑर्गेनिक because oil is not totally absorbed by the roots and what is the part of application of water? What is the mode of application of water? As of now, it is 68 rupees. Still, since I am an owner, so the Maharashtra government had asked us to provide somewhere around 250,000 liters. So there the rate went drastically low. It came as somewhere around 120. Unless it goes as a package of practice now. That to visit with each and every ZAO. My wife has not now got habitual with me. I am like a guest at home. It's quite low maintenance. Banavali also. No, nobody did get it. So that gentleman who came for the exhibition with me, he wanted to come. He's in Bombay now. Right now. Trivona, how far is it from here? It's hardly half an hour. Okay. From? From Savarigala to Almare. It is somewhere near Konda. After Ponda. After Ponda is half an hour. Himanshu? How are you? Himanshu, देख लो जरा.
tell them to cover the disease. These two trees are taking under application of Eriophyte Smash on 14th January 2009 at Ella Farm, ICR, Goa. This is first tree which coconuts are infected with Eriophyte mites, and this is second tree of the Ella Farm. And here also the coconuts which are seen is highly infected by Eriophyte mites. हें घालून तो म्हणटा अशें मुळांतल्यान घालपाचें आनी एक 3 दान जरी घातले ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर डिसेंबर जालें न्हू जानेवारी मागीर परत एप्रिलान त्या टायमार चड लागता त्या टायमार घाले जाल्यार 3 पाटी घाले जाल्यार म्हणटा सगळे मुळांतल्या ओडून घेता आनी मागीर ते कीड मरता. हातूंत एक बाटली तुका 400 रुपयान आहा बरी म्हारग ती पण ते आतां कोंकण रत्नागिरी बी ऑर्गॅनिक जाता ते सांगताले कितले प्लीज एक्सप्लेन. माईट हे शास्त्रज्ञांनी नाव आहे, पण आपल्याला तर तो एक इरिओफाइट कोळी या नावाने शेतकरी त्याला ओळखतो. म्हणजे नारळाच्या फळावर तुम्ही बघितलं तर त्या फळावरती जे डाग येतात, फळाची साईज छोटी होते, नारळाच्या झाडावरती फळांचं लागणं कमी होऊन जातं. त्याच्यासाठी आपण हे बनवलेलं आहे. ऐकलं का? 1999 साली मी याच्यामध्ये रिसर्च करायला सुरुवात केली आणि 2003 मध्ये ते बनवलं आम्ही. दापोलीचं कोकण कृषी विद्यापीठ आहे, यांनी याला मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे आता याला मान्यता मिळत आहे. तुमच्या गोवा सरकारतर्फे आता सध्या याबद्दल बोलणी चालू आहेत. वापरण्याची पद्धत झाडाला अगदी सोपी आहे. 20 लिटर पाण्यामध्ये, जी आपल्या प्रत्येकाच्या घरात ही अशी बादली असतेच, 20 लिटर पाण्यामध्ये बादलीमध्ये 20 लिटर पाणी घेऊन हे 200 ml त्याच्यामध्ये टाकायचं आहे. बाटलीसोबत आम्ही माहितीपत्रकही देतो. बाटलीवर ही भाषेमध्ये माहितीपत्रक लिहिलेलं असतं. 200 ml टाकायचं आहे. झाडाच्या खोडापासून कमीत कमी 1.5 ते 2.5 फूट अंतर सोडून अशी गोलाकार आळी करायची. गोलाकार आळी केल्यानंतर 20 लिटर पाण्यामध्ये जे मिक्स केलेलं असतं आपण ते गोलाकार आळीमध्ये सोडून द्यायचं. सोडून दिल्यानंतर मात्र शेतकऱ्याचं खरं काम त्यानंतर सुरू होतं. झाडाला कमीत कमी 3 ते 5 दिवस तेवढंच पाणी, 20 लिटर पाणी देणं आवश्यक आहे. खराब झालेले नारळ जे आहेत ते व्यवस्थित होणार नाहीत. येणारं पुढचं जे उत्पन्न आहे ते शेतकऱ्याला चांगलं मिळू शकतं. वापरायची पद्धत याची अगदी सोपी आहे. वर्षातून 3 वेळा वापरायचं आहे. जानेवारी, एप्रिल आणि ऑक्टोबर. पावसाळ्यामध्ये आपण हे देत नाही, कारण पावसाळ्यामध्ये निसर्गाचा असा एक चमत्कार आहे की पावसाचं पाणी जेव्हा नारळाच्या झाडावर पडतं तेव्हा हा जो रोग जो आहे हा रोग धुवून जातो आणि त्यावेळेस ऑगस्ट सप्टेंबर मध्ये शेतकऱ्याला उत्पन्न जे आहे नारळाचं खास ते चांगलं मिळतं. पण ऑक्टोबर पासून परत या रोगाची लागण सुरू होते, ते अगदी मे महिन्यापर्यंत राहते. आणि त्याच्यासाठी त्या इरिओफाइट माईटसाठी जे कंट्रोल करण्यासाठी हे इरिओफाइट स्मॅश बनवलेलं आहे. 1 लिटरमध्ये आपल्याला 5 नारळाची झाडं करता येतात. आता याप्रमाणे आपण एक झाड आता करून तुम्हाला दाखवतो मी. आणा बालदी इकडे. आपल्याला त्याला पाणी घालणं हे आवश्यकच आहे, नाहीतर मग आपण तो विचार नाही करायचा. मोठा मोडा रोग असं होईल, मोठा मोडा किती काय म्हणून मानगड म्हणणे काय कीड रोग वरती आहे. काय करतो तुम्ही? बरोबर काय मानगड आहे ती का? बरोबर वरती मारायचं. काढून टाक, आता हे याचे